बुलढाणा जिल्ह्यातील वीज बिल थकवणाऱ्या शासकीय कार्यालयांवर महावितरणने कारवाईचा इशारा दिला आहे। तब्बल 270 कोटी रुपयांची थकबाकी असल्याने आता वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। बुलढाणा जिल्ह्यात वीज बिल थकवणाऱ्या शासकीय आणि सार्वजनिक सेवा देणाऱ्या कार्यालयांवर महावितरणने कठोर भूमिका घेतली आहे। वारंवार सूचना, स्मरणपत्रे आणि मोबाईल संदेश पाठवूनही अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे आता थेट कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे। जिल्ह्यातील तब्बल 5603 शासकीय कार्यालयांकडे 270 कोटी 78 लाख रुपयांची थकबाकी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित कार्यालयांनी तातडीने थकबाकी भरावी, अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल असा इशारा महावितरणने दिला आहे। अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांनी सर्व विभागांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे। मात्र अनेक शासकीय कार्यालयांकडून वीज बिल भरण्याकडे उदासीनता दिसून येत असल्याने याचा ताण महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर वाढत असल्याचे चित्र आहे। ग्राहकांना हेच आव्हान आहे की आता महावितरणचं मार्चचा महिना चालू आहे आणि मार्च महिन्यामध्ये प्रत्येक ग्राहकांनी आपलं जे थकलेलं वीज बिल आहे ते भरावं आणि म्हणजे चांगला वीज पुरवठा देण्यासाठी महावितरण नेहमी कटिबद्ध आहे। तुम्ही थकबाकी भरा, आम्ही आपले पूर्णपणे आम्ही आमच्या सेवेत आहोत, आम्ही आपल्या सेवेत आहोत।